जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. ही सामुची प्रार्थना आणि ही सामुचे मागणे. उबुंटू या सिनेमातल्या प्रार्थनेच्या या ओळी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे अशी प्रार्थना करणारं हे गीत. पण हा केवळ सिनेमातला आदर्शवाद आहे, नाहीतर प्रत्यक्ष जमिनीवरती धर्म जाती प्रांत भाषा यांच्यामध्ये द्वेष निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असं चित्रच आपल्याला दिसलं नसतं. आपल्याला पावला पावलावरती येणारा अनुभव पुन्हा एकदा येऊ लागलाय. नेमकं काय घडतंय आणि कशामुळे त्यावरच आहे आजचा झिरो आवर. आणि नमस्कार, मी पूर्वी भावे. त्या निमित्ताने आजच्या या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते. जाती असो किंवा भाषा यावरून वाद आपल्याला नवा नाहीये, पण धर्माचा मुद्दा आला की बघायलाच नको. दोन्ही बाजूंच्या तीव्र भावना तणाव वगैरे पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरनं वाद. त्यातच हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली टिपू सुलतानची तुलना आणि त्यानंतर मग शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंदिरात जाण्यावरून उठलेलं वादळ. अर्थात अशी एखादी घटना घडणं आणि त्यावरती प्रतिक्रिया उमटणं अपेक्षितच आहे, पण राजकारणाच्या चष्म्यातून जेव्हा या घटना बघितल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात. आणि म्हणूनच यावर तुमचं मत काय हे आम्हाला आज जाणून घ्यायचंय. त्यासाठी आजच्या झिरो आवर मध्ये विचारलेला पहिला प्रश्न पाहूयात. झिरो आवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, राज्यामध्ये जाणून बुजून धार्मिक वाद वाढवले जात आहेत असं आपल्याला वाटतं का? होय आणि नाही अगदी भरभरून या प्रश्नावरती व्यक्त व्हा आणि आपण थोड्याच वेळात या संदर्भातला कौलही जाणून घेऊ. आता या सगळ्याची सुरुवात झाली अर्थातच मालेगावातनं. तिथे उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या कार्यालयामध्ये 2 दिवसांपूर्वी टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला. त्यावरनं राज्यामध्ये वाद पेटला. भाजपने या प्रकारावरती टीका सुरू केली आणि त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकक्ष असल्याचं म्हटलं आणि सगळंच बिनसलं. काल पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आणि मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली. या वादात आणखीन भर नको म्हणून मालेगावातला उपमुख्यमंत्री कार्यालयातला फोटो हरवला खरा, मात्र तो तात्पुरता काढल्याचं शान-ए-हिंद यांनी आज सांगितलंय. गेले 3 दिवस सातत्याने याच विषयावरनं प्रचंड मोठं राजकीय रणकंदन माजलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यातून समाजामध्ये धार्मिक तेढ सातत्याने निर्माण होण्याची भीती एक टांगती तलवार असते आणि असे विषय वारंवार पुन्हा पुन्हा समोर येतात आणि त्याच्यावरनं प्रचंड मोठा राजकीय गदारोळ होतो. टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहां टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी. आत्ताची स्थिती अशी आहे की वाद मिटू नये असेच प्रयत्न दोन्हीकडनं होताना दिसत आहेत. आता एवढा राडा झाल्यावरती त्यावरती राजकारण होणार नाही असं कसं होईल? ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी भाजपवरती आणि राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. भाजपला दंगली भडकवायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला, तर भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचं त्यांच्याच पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनीही भाजपवरती निशाणा साधला. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला. लोकांनी आक्षेप घेतल्यावरती तो फोटो उतरला, काढला. हा विषय तिकडे संपवायला त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही. कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केलाय ना. भाषणे बघा ना त्यांची. रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी
टिपू सुलतानवरती गौरवाची फुलं उधळलीच होती, तेव्हा तुम्ही का नाही रोखलं? भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा टिपू सुलतानच्या विचाराचं समर्थन नाही होऊ शकत, पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा दुटप्पीपणा हा मुद्दा मी आपल्याला सांगतोय की भारतीय जनता पार्टी एकीकडे टिपू सुलतानाचं नाव मार्गाला देण्याचं सांगताना एकीकडे टिपू सुलतानाच्या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष बोलले म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करते. टिपू सुलतानाविषयी जे बोलले त्याच्याविषयी तर बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, परंतु हल्ला करणं हे काही त्याला उपाय नाही. आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत. कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत. काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही. आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. संजय राऊत यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि महापौर रितू तावडेंनाही टार्गेट केलंय. रस्त्याला टिपू सुलतान असं नाव देण्यासाठी दोघांनी अनुमोदन दिल्याचा दावा त्यांनी केलाय. हा दावा मात्र साटम यांनी खोडून काढला. बघूयात. महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले. मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात. तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये. टिपू सुलतान सारख्या आक्रांताची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, अवमान आहे. भाजपकडनं अशा प्रकारचं कुठलंही नामकरण करण्यात आलेलं नाही. त्यांनी रेकॉर्ड चेक करावा. काँग्रेसचा नगरसेवक मोहसिन हैदर खान यांनी हे नामकरण केलेलं आहे आणि 13 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी कोणी काय केलं याच्यापेक्षा 48 तासापूर्वी तुमच्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय बोलले याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं, याच्यावरती माफी मागावी आणि नंतर दुसरे मुद्दे बोलावे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आणि मुस्लिम लीग आणि भाजपची जुनी मैत्री आहे असं ते म्हणाले. तर सपकाळांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी साटम यांनी केली आहे. मुस्लिम लीग आणि भाजप, जिन्नांची मुस्लिम लीग, मोहम्मद अली जिन्नांच्या मुस्लिम लीगचा आणि भाजपची जुनी मैत्री होती. मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री असं त्यांचं जे अलायन्स होतं ते अलायन्स अजूनही ते चालू ठेवतात. लालकृष्ण अडवाणीजी जेव्हा पाकिस्तानला गेले तेव्हा भारताचा कोणताच नेता हा त्यांच्या कबरीवर गेलेला नसताना लालकृष्ण अडवाणी त्यांच्या कबरीवर देखील तिथे गेले. हे भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण ते समजून घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळात MIM नावाचा एक नवीन मित्र त्यांनी जोडलाय. त्यामुळे हे दोन्ही जे विचार आहेत, MIMचा विचार आणि भाजपचा विचार, हा विखारी विषारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एका आक्रांताची तुलना करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, या देशाच्या या भूमीचा हा अपमान आहे. आणि त्यामुळे जुनी कुठली तरी कागदं काढून काहीतरी खोटं फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं. साटम यांना माफीनामा हवाय. मात्र सपकाळांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा केलाय. त्याचवेळी भाजपला संविधान बदलायचं आहे असा जुना आरोपही त्यांनी नव्याने केलाय. शिवाजी महाराजांचा कुठेही अपमान मी केलेला नाही. शिवाजी महाराज अद्वितीय आहेत, त्यामुळे त्यांच्या अद्वितीयतेला कुठल्याही पद्धतीने ठेच लागण्याच्या अनुषंगानं मी काहीही बोललेलो नाही. आणि एकंदरीत प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचा धचा मा केला जातोय. मात्र हे जे असे वक्तव्य करणारे यांनाच कुठेतरी हा वाद निर्माण करायचा आहे. तो वाद निर्माण करत असताना त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचा मी न केलेला उल्लेख करून हे स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. तर दुसरीकडे एक समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्रभर दंगली पसरवण्याचा प्रयत्न आणि डाव भारतीय जनता पक्षाचा या प्रकरणातून दिसतो. सामनात असाही उल्लेख करण्यात आलेला आहे की युनियन जॅक शनिवार या विषयाच्या अनुषंगाने आणखीन काय घडलंय मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आता एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली आहे, ती आधी आपण बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरलेली आहे. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची
कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. या बैठकीच्या निमित्तानं आपण पाहिलं तर प्रामुख्यानं या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय हा चर्चेला होता. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जी आहे ती आता 26 तारखेला ठरलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात ही माळ पडणार असल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे. कार्यकारिणीची प्रक्रिया नेमकी कशी असावी, कोणावर कोणकोणती जबाबदारी असावी याची पूर्णपणे निश्चिती झालेली आहे आणि मुंबईमध्येच ही कार्यकारिणीची बैठक पार पडून त्या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षांची माळ पडू शकते अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. पूर्वी नक्कीच निलेश, या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण अपडेट घेतच राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर या विषयावरती आपण अपडेट घेऊच, पण पुन्हा एकदा आपण आपल्या आजच्या विषयाकडे परत येऊया. टिपू सुलतानवरती राज्यामध्ये राजकारण रंगलं असतानाच गोंधळामध्ये आणखीन एक भर पडली. काल महाशिवरात्री निमित्त शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरातल्या एका शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर काही तरुणांनी मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं आणि त्यामुळे नवा वाद उफाळलाय. आड आलाय तो सत्तार यांचा धर्म. या घटनेनंतर भाजप, विश्व हिंदू परिषद यांनी सत्तारांवरती टीकेची झोड उठवलेली आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आणि भाजप शहराध्यक्ष मनोज मोरेलू यांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या तरुणांचं समर्थन केलंय. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये. गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या. खरं तर अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो हा सर्व समाजाला बनायचा धंदा करतो. आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. त्याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आणि आज तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दयाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धुवून काढले. आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो. खरं तर अब्दुल सत्तार हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेचे आमदार, म्हणजेच भाजपचे मित्र पक्षातले आमदार. त्यामुळे शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका अर्थी राजकीय कोंडीमध्ये या निमित्ताने सापडलेत. त्यामुळेच त्यांनी शिताफीनं सत्तारांना देशभक्त, राष्ट्रभक्त वगैरे म्हणत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते. आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत. ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत. अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही. खरं तर या वादावरती सकाळपासून अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केलाय, पण ते यावर काहीही बोललेले नाही आहेत. त्यांचे 2 समर्थक संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर आणि प्रशांत जोशी मात्र त्यांच्या बाजूने उभे राहिले. सत्तार हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे हा वाद अनाठायी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एक आमदार, एक लोकप्रतिनिधी जेव्हा जातो आणि सगळ्या समाजाला घेऊन चालत असतो, प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व असतं. अशा लोकप्रतिनिधीवरती असा घनिष्ठ प्रकार करणं की म्हणजे किती तिथं काही पैसे लागत होते, ज्या विकास कामाचं कुठेतरी चांगलं काम व्हावं आणि त्या देवस्थानला कुठेतरी नावलौकिक तिथं झालं पाहिजे, पर्यटन स्थळ तिथं वाढलं पाहिजे, यात्रेची सुविधा झाली पाहिजे, हे पाहण्यासाठी तिथे गेले. परंतु एक संकुचित बुद्धीचे लोक येऊन एक हिंदुत्वाचा ठेकेदारीची प्रवृत्ती आपण घेऊन हे कृत्य करतात. खरं तर त्या ठिकाणी अब्दुल सत्तार नव्हे तर आमदार अब्दुल सत्तार व्हिजिटला गेले होते आणि मागच्या 30 वर्षापासून प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने माननीय लोकनेते अब्दुल सत्तार साहेब त्या ठिकाणी व्हिजिटला जात असतात. कालही ते तसेच गेले होते. मात्र दुर्दैवाने काही अतिशय संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी, जे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात, अशा काही लोकांनी अशा काही गोष्टी कराव्यात. हे अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी प्रकार आहे.
आणि या वादाच्या पार्श्वभूमीवरच आजचा पहिला प्रश्न आम्ही विचारला. याच्यामध्ये मुद्दाम ही तेढ निर्माण केली जाते का, असा कुठेतरी आशय. त्या प्रश्नावरती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया शेख जब्बार यांची आहे. राज्यामध्ये जाणून बुजून हिंदू मुस्लिम असा धार्मिक वाद पेटवून जनतेचं लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दूर केलं जातंय. एक्सवरची पुढची प्रतिक्रिया मयूर यांची आहे. कोणताही धर्म असो, प्रत्येकाच्या श्रद्धा आणि धर्मस्थळांचा आदर राखला गेला पाहिजे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे प्रसाद माने यांची. राजकीय नेत्यांना धार्मिक वाद हवा असतो. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया सुरेश साळवे यांची आहे. धार्मिक वाद निवडणूक आल्यावरती उफाळतो. युट्यूबवरनं निरंजन चव्हाण म्हणतायत, राजकीय नेते सतत हा प्रयोग करत असतात. भारतात कुठेही शांतता दिसली की राजकीय लोक धार्मिक तेढ निर्माण करतात. फेसबुकवरनं श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया बघतोय. धार्मिक वाद निर्माण करून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणतायत. इंस्टाग्रामवरनं सुनील जायकर यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. होय, बेरोजगारी महागाई यांच्यावरनं लक्ष हटवण्यासाठी हा वाद आहे. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले, राजकीय विश्लेषक